इकडं असे हात करा समोर समोर. असे बनवलं उडवा. या सोडून दिलं का. आता आपण वस्तू घेतो गप्पावरती चर्चा करणार आहे. आता मला सांगा बरं हे काय आहे रे. पुस्तक. काय म्हणायचं याला सानिका. शुभम काय पुस्तक. बरोबर. हे पुस्तकाचं काय आहे रे. पहिलं पान. याला काय म्हणतो आपण मुखपृष्ठ. पुस्तकाच्या शेवटच्या पानाला काय म्हणतो मलपृष्ठ. आता तुम्ही पुस्तक बघितले का रे. तुमची बहीण भाऊ शाळेत जाते का. मराठी शाळेत कोणाकोणाची बहीण भाऊ जाते. मग ते त्यांच्या दप्तरात तुम्ही कधी पुस्तक बघितलंय का. पुस्तकामध्ये काय काय असतं रे. गाणे चित्र असते का. कशा कशाची चित्र. 12 खडी राहते. एबीसीडी पण राहते का पुस्तकामध्ये. मुलांची चित्र असत्या. अजून झाडांची चित्र असत्या ना सानिका. तुझ्या बहिणीच्या पुस्तकात आहे का. कशाची चित्र आहे बरं. एबीसीडी. अजून लिहिलेलं पण राहतं ना. काय लिहिलेलं असतं रे पुस्तकामध्ये. गोष्टी. अजून गोलू मांडी घालून बस. काय लिहिलं होतं एबीसीडी. चित्र काढलं होतं का. बर. पुस्तकामध्ये काय काय असतं. गोष्टी लिहिलेल्या असत्या. गाणे असत्या ना. तुमच्या लक्षात येत नाही ना. मग सगळ्यांनी काय करायचं घरी गेल्यावर आपल्या बहिणीचे भावाचे दप्तरामधून मांडी घालून बस. पुस्तक काढायचं बरं का. मग पुस्तक काढायचं असं उघडायचं बघायचं त्याच्यात कशा कशाचे चित्र आहे. कोण कोण येणार बघून. मग मला सांगायचं बरं बघू ते कशा कशाचे चित्र बघितले. पुस्तकाचं नाव काय ते विचारायचं. हे कसं आपलं पुस्तक आहे. हाय ना आपलं पुस्तक. याच्यामध्ये काय आहे रुद्रा. गाणे. कोणते कोणते गाणे. 1 2 3 4. अजून पुस्तकामध्ये कोणते कोणते गाणे आपले. चिमणा चिमणीचं लगीन आहे ना. पुस्तकाला कोणता रंग आहे रे. हा कोणता रंग दिलेला आहे. निळा. बरोबर. टाळ्या वाजवा रुद्रासाठी. निळा रंग आहे ना. इथं कशाचं चित्र आहे त्या पुस्तकावर. मुलगीचं. काय करते ती मुलगी. मला तर सानिका सारखीच दिसती ती. तिने डोक्याला काय लावलंय रे. गजरा लावला. कपाळाला टिकली लावली. हसती का ती. अशी वेगवेगळी चित्र राहतात ना पुस्तकामध्ये पण राहते बघा. मग सगळे बघणार ना पुस्तक. मला सांगायचंय उद्या सगळ्यांनी.